समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। अंकलखोप शिक्षण संस्था संचलित शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील विद्यालय अंकलखोप तालुका पलूस येथील ज्येष्ठ शिक्षक आप्पासाहेब यशवंत पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित भव्य सत्कार समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला। सन 1995 मध्ये अध्यापन सेवेला प्रारंभ करून तब्बल 31 वर्षे निष्ठा, समर्पण आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाची परंपरा जपल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले। त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, नातेवाईक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या अध्यापनातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यात नेतृत्व गुण, वक्तृत्व, सामाजिक जाणीव आणि संस्कार रुजवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले। आदर्श शिक्षक, अष्टपैलू व्यक्तिमत्व, कवी, उत्कृष्ट निवेदक, प्रभावी वक्ते आणि विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान अशी त्यांची ओळख आहे। त्यामुळे त्यांच्या सेवापूर्तीचा सोहळा हा केवळ निरोप समारंभ न राहता त्यांच्या कार्याला मानवंदना देणारा कृतज्ञता सोहळा ठरला। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ व्ही.के. जाधव यांनी केले, तर ए.टी. पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला। समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष, समीक्षक व बालभारती पुणेचे संपादक तानाजी सूर्यवंशी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आप्पा होते। यावेळी सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव अडसूळ, अंकलखोप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुदीप भैया गडदे, पंचायत समिती सदस्य आनंदराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात आप्पासाहेब पाटील यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला। त्यांच्या अध्यापन पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडले असून त्यांनी शिक्षक या व्यवसायाची प्रतिष्ठा उंचावली आहे, असे गौरवोद्गार काढत नवीन पिढीतील शिक्षकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे मतही व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमात आप्पासाहेब पाटील यांच्या बहीण सौ भारती पाटील यांनी संपूर्ण परिवाराचा जीवनपट उलगडत सरांच्या जडणघडणीपासून ते त्यांच्या सेवा काळातील कार्य, कर्तृत्व, साधेपणा आणि स्वभाव वैशिष्ट्यांचा भावनिक आढावा घेतला। त्यांच्या आठवणींनी सभागृहातील वातावरण भारावून गेले। सौ सुरेखा पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रेखा घारगे यांनी पाटील सरांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाची सविस्तर माहिती देत अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आप्पासाहेब पाटील असा गौरवपूर्ण उल्लेख केला। आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले असून त्यांची उणीव शाळेला कायम जाणवत राहील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। आप्पासाहेब पाटील यांचे सासरे प्रभाकर पवार यांनीही आपल्या मनोगतात त्यांच्या कार्याचा गौरव करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, शिक्षक संघटना, माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्या वतीने आप्पासाहेब पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। सत्काराच्या वेळी सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले आणि अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। सत्काराला उत्तर देताना आप्पासाहेब यशवंत पाटील म्हणाले, शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा शिल्पकार असतो। गेल्या 31 वर्षाच्या सेवेत विद्यार्थ्यांचे प्रेम, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संस्थेचे पाठबळ हीच माझी खरी कमाई आहे। आज मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत मोलाचा असून तो माझ्या कुटुंबियांचा, सहकाऱ्यांचा आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे। सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नसून समाजासाठी योगदान देण्याची नवी संधी आहे। पुढील काळातही शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी कार्य करत राहीन। यावेळी नातेवाईक, माजी विद्यार्थी आणि सहकाऱ्यांनीही आपल्या आठवणींना उजाळा देत पाटील सरांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा, विद्यार्थ्यांवरील प्रेम, मार्गदर्शक वृत्ती आणि माणुसकीपूर्ण स्वभावाचा गौरव केला। कार्यक्रमास घनश्याम सूर्यवंशी, विश्वनाथ मिरजकर, साहित्यिक सुभाष कवडे, सतीश पाटील, अंकलखोप शिक्षण संस्थेच्या सचिव मृणालीताई पाटील, रेखा घारगे,
क्लेअरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूलचे विकास सूर्यवंशी, राजेंद्र कुंभार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कवयित्री लता ऐवळे यांनी केले, तर आभार आदिती पाटील यांनी मानले. संपूर्ण समारंभात अप्पासाहेब पाटील यांच्या कार्याविषयी व्यक्त झालेली कृतज्ञता, विद्यार्थ्यांचे प्रेम आणि सहकार्यांचा जिव्हाळा यामुळे हा सेवापूर्ती सत्कार सोहळा सर्वांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सेवेतून शासकीय नियमाप्रमाणे ते थांबत आहे, परंतु माझं एक असं मत आहे की जोपर्यंत आपला ध्येय चालतो तोपर्यंत माणूस कधी सेवेतून रिटायर होत नाही. ही परमेश्वराने दिलेली आपली दैनिक देणगी आहे आणि त्या दैनिक देणगीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कोण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, कोण उद्योग क्षेत्रामध्ये काम करतात, कोण राजकीय क्षेत्रामध्ये काम करते, सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला ज्या ज्या आवडीनिवडीनुसार काम करतो तो अविरत सेवा करण्याचं निश्चितपणे काम करत असतो. परंतु शासनाने जे नियम काढलेला आहे की वयाच्या 18 वर्षी विश्रांती घ्या आणि विश्रांती ही शासकीय झाली, परंतु अप्पासाहेब पाटील सर आपल्याला सामाजिक सेवेमध्ये कोणतीही विश्रांती किंवा नाही किंवा नियम नाही. उलट तुम्ही काम करत राहा, लोकांच्या मध्ये काम करणं हा हाडाच्या शिक्षणाचा एक अर्थपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्याच्यानं पाहिलं जातं. आणि त्यावेळी शिक्षक काम करत असतो त्यावेळी शिक्षक समाजामध्ये काम करतो, त्यावेळी पिढी घडवण्याचं काम करतो. अशा कित्येक पिढ्या घडवण्याचं काम पाटील सर आपण केलेलं आहे. आज बोलताना थोडंसं माझं मन दाखवून येते ह्याच्यासाठी की अतिशय कष्टातून मी इथपर्यंत आलेलो आहे. ठीक आहे, 1995 मध्ये 1995 ते 2026 हा माझा जो कालखंड राहिला, या कालखंडामध्ये जेवढं काही या शाळेसाठी, या संस्थेसाठी मला करता आलं ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे करत असताना माझ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब पाटील, सचिव सौ मृणालिनी पाटील काकी, शाळेच्या क्रियाशील मुख्याध्यापिका सौ रेखा धागे मॅडम, शाळेचा सर्व स्टाफ म्हणजे जो माझी मुख्याध्यापिका गंगारे मॅडम असतील, गाडगे मॅडम असतील, रिटायर झालेल्या वाले मॅडम असतील, आरी मॅडम असतील, अनेक शिक्षक शिक्षिका रिटायर झाल्या आणि खरं तर त्यांच्या संगतीमध्ये त्यांच्याबरोबर एक चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन करून त्यांच्या बरोबर काम करून मला जो आनंद आजपर्यंत मिळाला तो आनंद मला कशातही मिळवता आला नाही हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करतोय. कारण समाजामध्ये जी ओळख माझी निर्माण झाली ती या हायस्कूलच्या माध्यमातून झाली. समाजामध्ये जे काही काम करता आलं ते या माध्यमातून, या सगळ्या लोकांच्या माध्यमातून करता आलं. गावातील अनेक प्रतिष्ठित लोकांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या गावामध्ये काम मला करता आलं. खरं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातून माझे जे काही छंद होते ते छंद जोपासण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केला. आजपर्यंतच्या माझ्या या शैक्षणिक वाटचालीमध्ये अनेक माझे सहकारी, ज्ञात अज्ञात असे अनेक सहकारी मला लाभले आणि त्यामुळं मी इथपर्यंत मला जवळजवळ करता आली, मला या ठिकाणी जाता आलं. माझ्या हातून काही अनेक चांगल्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यामध्ये सुद्धा मी माझं कुटुंब, माझे आई वडील, माझी आई, माझ्या बहिणी, माझी पत्नी, माझे सासू सासरे आणि नातेवाईक जे आहेत
खरं तर ज्यांच्याकडं माझं वडिलांच्या प्रमाणात जसं वडिलांनी नातेवाईकांचे संबंध ठेवलं तसं प्रामाणिक संबंध ठेवण्याचा माझा हा प्रयत्न असेल. थोडं पाऊल तिकडं होईल, पण वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून सगळ्या नातेवाईकांशी संबंध ठेवण्याचा, मित्रांच्या संबंध ठेवण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न असेल. अशी एक प्रकारची ग्वाही मला या ठिकाणी देतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.